लाईफच बंद होईल. तर जेवण पण बंद झाल्यासारखं वाटेल. लाइफ उदास हो जाएगी भाई. म्हणजे माझ्या फेसवरची स्माईलच जाईल. यस यस ऑनलाइन ऑनलाइन. म्हणजे कसं बाहेर जग बघितलं पाहिजे ना, किती दिवस फोन बघणार आहे. मला सांगा, जर सोशल मीडिया बंद पडला तर काय होईल? तर जेवण पण बंद झाल्यासारखं वाटेल. जेवण पण बंद झाल्यासारखं वाटेल. बघितलं, म्हणजे आता तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि सोशल मीडिया सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्वाचं झालेलं आहे सगळ्यांसाठी. लाईफच बंद होईल. नाही जी पाऊंगा. तुमचं काय मत आहे? सोशल मीडिया बंद झाला तर काय होईल? एवढं नाही, पण थोडस फरक पडेल. सोशल मीडिया जर बंद झालं ना तर आपल्याला कळणार नाही आजूबाजूला काय झालेलं आहे काय नाही झालेलं. त्यासाठी ते पाहिजे, महत्वाचं आहे खरं तर. लाइफ उदास हो जाएगी भाई. लाइफ उदास हो जाएगी भाई. माय गॉड, इनकी लाइफ खराब होने वाली है. रोजी रोटी बंद हो जाएगी यार. म्हणजे अनेक लोकांचा रोजगार आता सोशल मीडियावर चालू आहे. युट्यूबरचा खास करून खूप जास्त रोजगार व्यवस्थित चालू आहे आणि सोशल मीडियावर अनेक लोकांचं लाईफ सायकल आहे, बिझनेस चालू आहे, खूप जास्त गोष्टी आहेत. मी राहूच नाही शकत. म्हणजे माझ्या फेसवरची स्माईलच जाईल. म्हणजे माझ्या फेसवरची स्माईलच जाईल. मम्मीला माहिती आहे तसं. मी राहूच नाही शकत. मला फोन खूप इम्पॉर्टंट आहे. मम्मीला विचारू शकता. बापरे, म्हणजे जबरदस्त आपण सगळे ऍडिक्ट झालो आहोत सोशल मीडियाचे. किती तास आपण दिवसभरातील आपल्याला सोशल मीडियावर आपण असतो? सकाळी असतो, सकाळी 2-3 तास. संध्याकाळी असतो, दुपारी वेळ भेटला तेव्हा असतो. सकाळी आणि दुपारी, संध्याकाळी, म्हणजे जसा वेळ मिळेल तसं. माझी सुरुवातच त्यापासून होते सर. मॉर्निंग टू नाईट ऑल टाइम मोबाईल बिझी. येस येस ऑनलाईन ऑनलाईन. यस यस ऑनलाइन ऑनलाइन. दिवसभर सोशल मीडिया बंद झाला तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय कराल? मुलांना वेळ देऊ, घरच्यांना वेळ देऊ, स्वयंपाकात जास्त लक्ष देऊ, जे कमी लक्ष देतो आपण जर मीठ कमी असतं, तिखट कमी असतं तर होऊन जातं बरंचदा. आता ते बरोबर होऊन जाईल. मग म्हणजे लोकांचा श्वास झालाय आता इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअप जे काय आहे सोशल मीडिया सगळं. नाही राहू शकणार. असं लाईफ अर्धी वाटेल. काहीच नाही. काहीच नाही. अरे पेरेंट्स से बात करना हाँ हाँ. और घर वालों को अच्छे से टाइम देना, डायरी लिखना, बस. म्हणजे सोशल मीडिया आहे बरोबर, तरी आपल्याकडे बऱ्याच हॉबीज आहेत त्या आपण करत नाही, तर त्या आपण केल्या पाहिजे की नाही? डान्स वगैरह. घरात जास्त लक्ष राहील. आणि म्हणजे आपण बराच वेळ नाही का, काही काम नसलं की मोबाईल मध्ये बसतो, तर त्यापासून दुरून थोडं दुसरं काहीतरी अजून सुचेल आपल्याला. असं मी असंच काही दुसरे काम्स वगैरे करेल, नाहीतर स्टडी वगैरे करेल. म्हणजे आता ती स्टडी करत नाही याचा अर्थ. करते पण कमी स्टडी करते, जास्त करत नाहीये, पण जास्त वेळ देते तिला आता. जर सोशल मीडिया जर बंद झालं ना तर मी अभ्यासाकडे जास्त लक्ष देईल. आणि म्हणजे आता पण देते आणि पर्यटनाकडे जास्त लक्ष देईल. म्हणजे कसं बाहेर जग बघितलं पाहिजे ना, किती दिवस फोन बघणार आहे. म्हणजे कसं बाहेर जग बघितलं पाहिजे ना, किती दिवस फोन बघणार आहे. बघितलं म्हणजे लहान मुलं असली तरी त्यांच्या डोक्यामध्ये खूप जास्त थॉट्स आहेत, खूप जास्त विचार आहेत, फिरण्याची इच्छा आहे. मग आपण काय करूया, सोशल मीडिया असंच राहू दे, आपण स्वतः बंद करू थोडा त्याला आणि स्वतःला वेळ देऊयात नक्कीच. जर सोशल मीडिया बंद झालं ना तर आपण जसं घरामध्ये कमी लक्ष देतोय तर जास्त लक्ष देऊ. जसं झाडं वगैरे घरामध्ये आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, ते सुकत आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ. मुलांची स्टडी पण घेऊ. मी जे घेत नाही ते चालू करेल घेणं. बंद झाल्यावर त्याच्या आधीच. म्हणजे चालू आहे तोपर्यंत ते काहीच होणार नाहीये शक्य. स्वतःकडे लक्ष देईल. आणि जर फोन, आता मी फोनला ऍडिक्टेड आहे, तर फोन नसला तर मला ट्रॅव्हलिंग आवडतं. सो मी ट्रॅव्हलिंग चालू करेल किंवा असं दुसरं. मतलब कि थोड़ा पढ़ते, उसके बाद क्या बोलते हैं, घर वालों के साथ बैठते, उनसे बातचीत करते, थोड़ा आगे पीछे का देखते एनवायरनमेंट है कैसा, जो अब देख नहीं पा रहे इस टाइम पे भी. म्हणजे आपण इतके बिझी असतो आपण सोशल फोन मीडिया. में बिजी है सारा. हम फोन में पूरे दिन रात एक ही रात करते. ऍक्च्युली सोशल मीडिया तर गरज पण झाली काळाची. आणि सोशल मीडिया नसलं असतं तर आय गेस खूप सारे ड्रॉबॅक पण नसले असते. जसं की आता आपल्याला फोननेच कळून जातं की ट्रेन कुठे आहे, काय आहे. या गोष्टी आपल्याला बिना सोशल मीडियाच्या आय गेस कळायला पण नसतात. फोनच्या
तर मग सोशल मीडिया नसलं असतं तर की पीपल कनेक्ट नसते झाले. खोटं बोलतोय 1 to 2 वर सांगायचंय. दिवसात किती वेळा इंस्टाग्रामवर असतो? हा एवढंच, एवढं. 2 ते 3 फक्त. तू किती वेळ असतेस? दिवसभर असते. खरं बोलते मी, दिवसभर दिवसभर असते. ऑलमोस्ट सर्वच असतात, सांगत नाही कोणी. दिवसभर असते. ऑलमोस्ट सर्वच असतात, सांगत नाही कोणी. क्या मेरे घर वाले, बेटा तूने फोन लिया, चल अभी फोन रख जल्दी से जाके. ऐसे मेरे को छुप छुप के चलाना पड़ता है. मम्मी अभी पढ़ लिया है मैंने, थोड़ी देर के लिए फोन चला लूं क्या? फिर मैंने बोली सिर्फ 15 मिनट. फिर उसके बाद मैं चलाऊंगा फटाफट, रील शेयर करूंगा, सबके मैसेज की रिप्लाई करूंगा, खत्म. फिर मम्मी आके, हो गया तेरा? दिन भर ये लड़का फोन चलाता है. और कुछ नहीं. पण ते चांगलं आहे की नाही, एका अँगलने आपण सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे, पण लिमिट पण त्याला असलं पाहिजे. तू खास करून जास्त दिवसभर असते. त्याचं कारण असं आहे की सोशल मीडिया आपल्यासाठी आहे, आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे. पण अपार्ट फ्रॉम दॅट खूप चांगलं लाईफ आहे, आयुष्य खूप छान आहे, खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्या पण केल्या गेल्या पाहिजे. आपला हाच पर्पज आजचा होता की आपण सोशल मीडियासोबत आणखी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे, हे आपल्याला सांगायचं होतं लोकांना. सोशल मीडिया बंद झाल्याच्या नंतर काय लोकांचे मग पहिले जुने दिवस येते, न्यूजपेपर, बुक वगैरे त्याच्यानुसारच काही, मग नाही तर संध्याकाळच्या बातम्या. पहिले असं होतं सोशल म्हणजे जो तो आपल्या मोबाईल नुसार सगळ्या सुख सुविधा घेऊ शकतो. बट आता जर तुम्ही समजा कोणी बाहेर आउट ऑफ कंट्री वगैरे राहतं, तर सोशल मीडिया तर तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता, बरोबर. बट जर नसलं असतं तर तुम्ही ते नसते करू शकले. आय नो त्याच्या मागे खूप ड्रॉबॅक्स पण आहे, काही काही मुलं खूप ऍडिक्टेड होत आहे. कृपया ऍडिक्टेड वगैरे नका होऊ. मेरा 12 घंटे का 24 घंटे होते, 12 घंटे तर सोशल मीडिया पे होता है भाई ये. 5 तास. आणि रात्री झोपतो केव्हा? 3-4 बजे. 3-4 बजे. मैं 12-1 बजे. एक्चुअली मेरा जॉब रहता था पहले, देन अभी नॉर्मल इसमें आ गया. तो आणि उठतो कधीला? सकाळी 7. आप कितने बजे? ऑब्वियसली 3-4 बजे सोने वाला बंदा जल्दी उठने वाला तो है नहीं. 9-10 बजे. तुम्ही किती वेळ वापरता दिवसभरामध्ये? जसा वेळ भेटेल तसा. तुझा टायमिंग काय सकाळी उठण्याचा आणि रात्री झोपण्याचा? सकाळी 5:30 ते 6 पर्यंत उठतो आणि रात्री 10:30 ते 11 पर्यंत झोपतो. वा, भारी सांगितलं. एकाच्या 2 उत्तरं देऊन टाकलेत. धन्यवाद. आमचं चॅनल आहे व्हॉट्सअप मंडळी, ते चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हॉट्सअप मंडळी, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, खूप खूप प्रेम द्या. सेम टू सेम, कॉपी पेस्ट. थँक्यू. आहे व्हॉट्सअप मंडळी नावाचं चॅनल, आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच मित्र. थँक्यू. चलो, थँक्यू. म्हणजे जास्तीत जास्त लोक सोशल मीडिया बंद झाल्यावर स्वतःकडे लक्ष देणारे, लक्ष द्या तुम्ही सुद्धा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सोशल मीडिया वापरा, नक्कीच यूज करा, टेक्नॉलॉजीचा उपयोग करा, पण स्वतःकडे पण लक्ष द्या, स्वतःच्या हॉबीजला पण जपा. व्हॉट्सअप मंडळी.